कलेचे अद्वितीय गुरु म्हणजे भगवान विश्वकर्मा यांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। यंदा 10 फेब्रुवारी सोमवारी 2025 रोजी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे। तर विश्वकर्मा जयंती साजरी करण्याचे काय आहे महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तसे तर हिंदू धर्मात आपण सर्व तिथीनुसार प्रत्येक सण साजरे करत असतो। त्याचप्रमाणे विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने व्यापाऱ्यांना विशेष फळ प्राप्त होते। सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते। शास्त्रामध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता असे म्हटले आहे, परंतु देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते। सृष्टीच्या प्रारंभी केवळ विश्वकर्मा अस्तित्वात होते। समस्त प्राणसृष्टीचा विश्वकर्मा जनक मानला गेला आहे। एक वैदिक देवता असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो। पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे। ब्रह्माच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन अवजारे शोधतील सौर ऊर्जा वापरण्याचे व त्या ऊर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते। सूर्यशक्तीचा वापर करून त्यांनी विष्णू व शिव इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजयरथ निर्माण केला। ते हर हुन्नेरी होते। शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली। हजारो यंत्र, तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली। सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाज बांधव त्यांना आपले दैवत मानतात। कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे। जाणून घेऊया विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक, सुत नामक पाताळलोक आणि श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसासाठी लंका, तसेच पांडवासाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरुड भवन आदींची निर्मिती केली। विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, विश्वकर्मा पुत्र नल आणि नील यांनी रामसेतू बांधला। विश्वकर्मा यांनी 14 ब्रह्मांडाची रचना केली। त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रह्मपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक आदींची रचना केली। याशिवाय जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती, लंका, श्रीकृष्णाची द्वारका अशा अनेकविध दिव्य वास्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती। तर विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांची त्या दिवशी पूजा केली जाते, स्मरण केले जाते। या दिवशी उपलब्ध सर्व शस्त्रांची दररोज उपयोगात येणारी यंत्रे, तंत्रे याचे पूजन केले जाते। कलियुगात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण लॅपटॉप, मोबाईल आणि लॅपलेट अगदी दररोज वापरतो। हे देखील यंत्रे आणि शस्त्रे आहे। याशिवाय आपले पानही हलत नाही। त्यामुळे या यंत्राचे पूजन करणे लाभदायक ठरते असे सांगितले जाते। विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र शस्त्राप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले। विश्वकर्मा जयंतीनिमित्त पूजन कसे करावे? या दिवशी विश्वकर्मा जयंतीनिमित्त घर आणि कारखाना किंवा कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या अवजारे, शस्त्र, हत्यारे, यंत्रे यांचे पूजन केले जाते। सर्व अवजारे, शस्त्रे, हत्यारे, यंत्रे यांची स्वच्छता केली जाते। त्याला तेल, पाणी, ग्रीसिंग केले जाते। यानंतर विश्वकर्मा पूजन केले जाते। कार्यालय व कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रसादाचे वाटप केले जाते। उपस्थित सर्व एकमेकांना विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतात आणि विश्वकर्मा यांचे मनोभावे स्मरण करतात। ब्रह्मांडातील प्रथम शिल्पकार, वास्तुकार आणि अभियंता म्हणून विश्वकर्मा यांची ख्याती आहे। विश्वकर्मा जयंतीनिमित्त पूजाविधी कसा करावा? तर विश्वकर्मा पूजनात कलश, अक्षता, फुले, मिठाई, फळ, सुपारी, धूप, दीप, रक्षासूत्र, दही आणि विश्वकर्मा यांची तसबीर आदी पूजा साहित्य एकत्र करावे।
यानंतर अष्टदलाची रांगोळी काढावी. यानंतर एका चौरंगावर विश्वकर्मा यांची फोटो स्थापन करावा. विश्वकर्मा यांची पंचोपचार पूजा करावी. यानंतर अक्षता, चंदन, हळद कुंकू अर्पण करावे. फुले, फळे, धूप, दीप नैवेद्य अर्पण करावे. विश्वकर्मा यांचे स्मरण करावे. यानंतर कारखाना, कार्यालयातील सर्व अवजारे, हत्यारे, शस्त्रे, यंत्रे याचे पूजन करावे. या सर्वांना गंधाक्षत अर्पण करावी. यावेळी ओम पृथ्वीये नमः, ओम अनंतमय नमः, कुमयी नमः, ओम श्री सृष्टतनया सर्वसिद्धया कर विश्वकर्मया नमो नमः असे मंत्र म्हणून कलशातील पाणी अवजारे, शस्त्रे, यंत्रे यांच्यावर शिंपडावे. यानंतर सर्व उपस्थितांनी विश्वकर्माची आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे. तर विश्वकर्मा जयंतीचे पूजनाचे काय महत्त्व आहे? भारतीय संस्कृती परंपरामध्ये विश्वकर्मा पूजनाला विशेष महत्त्व आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या अवजार, शस्त्रे, यंत्र, हत्यारे यांच्या पूजनालाही महत्त्व आहे. या माध्यमातून त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. आपल्यासाठी झटणाऱ्या अगदी निर्जीव गोष्टीचाही आपण मान राखला पाहिजे असा महत्त्वाचा संस्कार यामधून होतो असे सांगितले जाते. तसेच या पूजनामुळे यंत्रे, शस्त्रे, हत्यारे, अवजारे आपला विश्वासघात करत नाहीत. कोणत्याही प्रसंगात आपली साथ कायम ठेवतात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. विश्वकर्मा यांच्या जन्माची कथा बघूया. विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रामध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार ब्रह्मदेवाचे पुत्र धर्माचे पुत्र वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणाप्रमाणे धर्म ऋषीचे 8वे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषीच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर महाभारतातही विश्वकर्माचा उल्लेख आढळतो. वराह पुराणानुसार ब्रह्मदेवाने विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. तर विश्वकर्मा यांची आश्चर्यकारक निर्मिती. विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली. महर्षी दधीची यांच्या हाडापासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले अशी मान्यता आहे. या वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला. वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवासाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते. याशिवाय महादेवाचे त्रिशूळ, विष्णूचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केली आहे. त्यांची प्रत्येक निर्मिती अतुलनीय आणि अलौकिक होती. आजच्या या आधुनिक युगातही आपण भगवान विश्वकर्मा यांच्या सिद्धांतावर चालत नवसर्जन आणि परिश्रमाच्या मार्गाने यश मिळवू शकतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवनात प्रगती, समृद्धी आणि आनंद नक्कीच लाभेल. आपण सर्वांना भगवान विश्वकर्मा यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या कार्यात नवनिर्मिती आणि प्रगती साधावी. तर विश्वकर्मा जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते आणि थांबते. जर ही माहिती तुम्हाला आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.